चंद्रपूरच्या जीएसटी भवन लोकार्पण कार्यक्रमात नाराजी नाट्य दिसतंय। उशिराने कार्यक्रम सुरू झाल्याचं कारण देण्यात आलंय। आमदार खासदारांची भाषणं रद्द केली आहे। आमदार खासदारांना बोलता आलं नाही, दिलगिरी व्यक्त करतो असं अशोक उईके बोलले। तर बोलू द्यायचं नसेल तर शासकीय कार्यक्रमात बोलवू नका असं धानोरकरांनी म्हटलंय। कारण आमचे आमदार सुद्धा बोलण्यापासून वंचित राहिले, आमचे खासदार सुद्धा बोलणार, कारण ते लोकप्रतिनिधी आहे। कारण लोकप्रतिनिधींना सुद्धा बोलण्याची संधी मिळाली पाहिजे ही अपेक्षा होती। आज मनापासून थोडी भलाही मी पालकमंत्री असलो तरी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। मी दिलगिरी व्यक्त यासाठी करतो कारण पालक म्हणून काही निर्णय घ्यावे लागते, त्यामुळे कोणीही मनामध्ये किंतु पिरंतु न आता खरं तर आज पालकमंत्र्याचा मान सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी चूप राहिलो। विद्यमान आमदार म्हणून आदरणीय किशोर भाऊ असतील किंवा या क्षेत्राची खासदार म्हणून मी असतील, 2-2 मिनिटं हा आम्हाला बोलू द्यायला पाहिजे होता, पण कुठेतरी पालकमंत्र्याचा मान म्हणून आम्ही या ठिकाणी चूप राहिलो, नाही तर अन्यथा आम्ही चूप राहणार नव्हतो। खरं तर या कार्यक्रमात नक्की गदारोळ हा मागच्या कार्यक्रमाप्रमाणे झाला असता, पण शेवटी शासकीय कार्यक्रमात आपण गोंधळ कसा करायचा म्हणून कुठेतरी आम्ही आपले एक पाऊल मागे घेतलं। पण अशा पद्धतीचा वारंवार अपमान जर का या ठिकाणी होत असेल तर याच्यानंतर कुठल्याही शासकीय कार्यक्रमात बोलू द्यायचं नसेल तर त्यांनी आम्हाला रीतसर आमंत्रित करावं।